मित्रांनो, आयुष्यात नाती खूप महत्त्वाची असतात. आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक आणि आपली माणसं हीच आपल्या आयुष्याची खरी संपत्ती असते. म्हणूनच आपण त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांचा आदर करतो आणि मनातील प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर करतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक नातं विश्वासाचं असलं तरी प्रत्येक व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखी असेलच असं नाही. कारण सगळे नातेवाईक तुमच्या आनंदात मनापासून आनंदी असतीलच असं नसतं. काही जण तुमच्या यशाचं कौतुक करतात, तर काही जण शांतपणे तुमच्याकडे पाहत राहतात. तुमची प्रगती, तुमची आर्थिक परिस्थिती, तुमचं घर, तुमचं सुख आणि तुमची स्वप्न यांची माहिती जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता असते. पण प्रत्येक उत्सुकतेमागे चांगलाच हेतू असेल असं नाही. कधी-कधी आपण सहज सांगितलेली एखादी गोष्ट पुढे जाऊन आपल्या विरोधात वापरली जाते. आपल्या यशावर मत्सर निर्माण होतो, अनावश्यक तुलना सुरू होते, गैरसमज वाढतात आणि काही वेळा आपल्या आयुष्यातील शांतताच हरवून जाते. मित्रांनो, लक्षात ठेवा, शहाणा माणूस प्रत्येकाशी प्रेमाने वागतो, पण प्रत्येकासमोर स्वतःचं संपूर्ण आयुष्य उघड करत नाही. कारण गोपनीयता ही अविश्वासाची नाही तर शहाणपणाची खूण असते. प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगणं म्हणजे प्रामाणिकपणा नाही, तर योग्य गोष्ट योग्य व्यक्तीपर्यंतच मर्यादित ठेवणं हेच खऱ्या शहाणपणाचं लक्षण आहे. आयुष्यात अनेक वेळा आपल्याला दुखावणारे लोक परके नसतात, ते आपल्याच ओळखीचे किंवा नातेवाईक असतात. म्हणून प्रेम आणि विश्वास यामध्ये योग्य समतोल ठेवणं खूप गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, नातेवाईकांपासून लपवून ठेवा या 9 महत्त्वाच्या गोष्टी. या 9 गोष्टी तुमची मनःशांती जपतील, तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता वाढवतील, अनावश्यक मत्सर, हस्तक्षेप आणि गैरसमजापासून तुमचं संरक्षण करतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणत्या गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवाव्यात याचं शहाणपण देतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील फक्त एक गोष्ट जरी तुम्ही आजपासून आयुष्यात स्वीकारली तरी भविष्यात होणाऱ्या अनेक अडचणी, वाद आणि पश्चातापापासून तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला वाचवू शकता. नियम क्रमांक 1, तुमची आर्थिक परिस्थिती कोणालाही सांगू नका. मित्रांनो, पैसा हा फक्त कमाईचा विषय नसतो, तर तो तुमच्या सुरक्षिततेशी, स्वाभिमानाशी आणि भविष्यातील नियोजनाशी जोडलेला असतो. म्हणूनच तुमच्याकडे किती पैसे आहेत, किती बचत आहे, किती पगार मिळतो, किती गुंतवणूक केली आहे किंवा किती मालमत्ता आहे, हे प्रत्येक नातेवाईकाला सांगणं योग्य नसतं. अनेक वेळा आपण निरागसपणे आपल्या आर्थिक प्रगतीबद्दल बोलतो, पण प्रत्येक जण त्या गोष्टीचा आनंद साजरा करेलच असं नसतं. काही लोकांच्या मनात मत्सर निर्माण होतो. काही जण सतत आर्थिक मदतीच्या अपेक्षा ठेवू लागतात, तर काही जण तुमच्या यशाची तुलना स्वतःच्या आयुष्याशी करून नात्यांमध्ये कटुता निर्माण करतात. कधी-कधी तुमच्या आर्थिक परिस्थितीची माहिती चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचते आणि त्याचा गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे आर्थिक गोष्टींबाबत नेहमी संयम बाळगा. लक्षात ठेवा, पैसा जितका शांत राहतो, तितकाच सुरक्षित राहतो. तुमची आर्थिक माहिती फक्त ज्या व्यक्तींवर पूर्ण विश्वास आहे आणि ज्यांना ती माहिती असणं खरोखर आवश्यक आहे, त्यांच्यापुरतीच मर्यादित ठेवा. नियम क्रमांक 2, तुमची पुढची योजना आधीच सांगू नका. मित्रांनो, मोठं स्वप्न पाहणं ही चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्याआधी त्याची घोषणा करणं नेहमीच शहाणपणाचं नसतं. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, नवीन घर घ्यायचं असेल, नोकरी बदलायची असेल,
परदेशात जायचं असेल किंवा एखादं मोठं ध्येय गाठायचं असेल, तर ते आधीच सर्वांना सांगू नका. कारण काही लोकं तुम्हाला प्रोत्साहन देतील, पण काही जण सुरुवातीलाच नकारात्मक बोलतील. "हे शक्य नाही, तुझ्याकडून होणार नाही, धोका आहे" अशा शब्दांनी तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील. कधी-कधी मत्सरामुळे काही लोक तुमच्या योजनांमध्ये अडथळेही निर्माण करतात. म्हणून शांतपणे काम करा. परिणाम स्वतः बोलू द्या. लक्षात ठेवा, मोठी स्वप्न गाजावाजाने नाही, तर सातत्यपूर्ण कृतीने पूर्ण होतात. नियम क्रमांक 3. तुमच्या घरातील भांडणं बाहेर सांगू नका. मित्रांनो, प्रत्येक घरात मतभेद होतात, हे अगदी स्वाभाविक आहे. पती-पत्नीमध्ये वाद होतात, भावंडांमध्ये मतभेद होतात, आई-वडील आणि मुलांमध्येही कधी-कधी गैरसमज निर्माण होतात. पण या गोष्टी नातेवाईकांना सांगितल्या तर त्या समस्या सुटण्याऐवजी अधिक वाढतात. कारण प्रत्येक जण निष्पक्ष विचार करेलच असं नाही. आज सांगितलेली गोष्ट उद्या वेगळ्या स्वरूपात इतरांपर्यंत पोहोचते. गैरसमज वाढतात, विश्वास कमी होतो आणि जे नातं सहज जुळू शकलं असतं ते कायमचं तुटू शकतं. म्हणून घरातील प्रश्न घरातच सोडवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट बाहेर सांगणं म्हणजे समस्या कमी करणं नाही, तर अनेकदा ती अधिक गुंतागुंतीची बनवणं असतं. नियम क्रमांक 4. तुमच्या कमकुवत गोष्टी सर्वांना सांगू नका. मित्रांनो, प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कमजोरी असते. कोणाला राग लवकर येतो, कोणाला भावनिक कमकुवतपणा असतो, कोणाला आर्थिक अडचण असते, तर कोणाला मानसिक संघर्ष असतो. पण प्रत्येक व्यक्ती तुमच्या भावना समजून घेईलच असं नाही. काही लोक योग्य वेळ आल्यावर तुमच्या त्याच कमजोरीचा वापर तुमच्या विरुद्ध करतात. म्हणून प्रत्येकाला मन मोकळं करण्यापूर्वी त्या व्यक्तीचा स्वभाव, विश्वासार्हता आणि हेतू ओळखा. लक्षात ठेवा, भावना व्यक्त करणं चुकीचं नाही, पण त्या योग्य व्यक्तीसमोर व्यक्त करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नियम क्रमांक 5. प्रत्येक यशाची जाहिरात करू नका. मित्रांनो, यश मिळालं की आनंद होणं स्वाभाविक आहे, पण प्रत्येक यशाची घोषणा करणं आवश्यक नसतं. आजच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक लोक प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण खरं यश प्रदर्शनात नसतं, ते सातत्यपूर्ण प्रगतीमध्ये असतं. तुमच्या प्रत्येक यशाची जाहिरात केल्याने काही लोक प्रेरित होतील, पण काही लोकांच्या मनात मत्सर निर्माण होईल. म्हणून शांतपणे पुढे जात राहा. तुमचं काम, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचे परिणामच तुमची खरी ओळख बनू द्या. नियम क्रमांक 6. तुमच्या मुलांबद्दल किंवा कुटुंबाबद्दल जास्त माहिती देऊ नका. मित्रांनो, तुमचं कुटुंब ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. मुलांचं शिक्षण, त्यांची स्वप्न, त्यांची कमाई, त्यांचं वैयक्तिक आयुष्य या सर्व गोष्टी प्रत्येकाला सांगण्याची गरज नसते. कारण प्रत्येक माहिती चांगल्या हेतूने वापरली जाईलच असं नाही. गोपनीयता ही भीती नसते, ती जबाबदारी असते. म्हणून तुमच्या कुटुंबाची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा. नियम क्रमांक 7. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. मित्रांनो, रक्ताचं नातं असलं म्हणून प्रत्येक व्यक्ती हितचिंतक असेलच असं नाही. विश्वास हा वेळेनुसार कमावला जातो. प्रत्येक नात्यावर विश्वास ठेवू नका. त्या व्यक्तीच्या स्वभावावर, वागण्यावर आणि कृतीवर विश्वास ठेवा. वेळ आल्यावरच माणसाचा खरा चेहरा समोर येतो. म्हणून घाईघाईने विश्वास ठेवू नका. निरीक्षण करा, समजून घ्या आणि मगच मनापासून विश्वास ठेवा. नियम क्रमांक 8. तुमचं दुःख प्रत्येकाला सांगू नका. मित्रांनो, कठीण काळात आधाराची गरज प्रत्येकालाच असते, पण प्रत्येक जण तुमच्या दुःखात सहभागी होईलच असं नाही. काही लोक खरोखर मदत करतील, तर काही लोक फक्त तुमच्या अडचणींची चर्चा इतरांसमोर करतील. म्हणून तुमच्या भावना आणि अडचणी फक्त विश्वासू आणि समजूतदार व्यक्तींशीच शेअर करा. लक्षात ठेवा, सगळ्यांना तुमची कहाणी सांगण्यापेक्षा योग्य व्यक्तीला सांगणं अधिक महत्त्वाचं असतं. नियम क्रमांक 9.
तुमचं सुख शांतपणे जगा. मित्रांनो, शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा नियम, तुमचं सुख, तुमचं समाधान आणि तुमची मनःशांती ही प्रत्येकाला दाखवण्याची गरज नसते. खरं सुख हे प्रदर्शनात नसतं, ते मनाच्या शांततेत असतं. जितकं शांतपणे आयुष्य जगाल, तितके कमी वाद, कमी मत्सर आणि कमी अडचणी तुमच्या वाट्याला येतील. शहाणा माणूस स्वतःचं आयुष्य जगण्यात व्यस्त असतो, तो लोकांना प्रभावित करण्यात वेळ घालवत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणं म्हणजे प्रामाणिकपणा नाही, तर योग्य गोष्ट योग्य व्यक्तीपर्यंतच मर्यादित ठेवणं हेच खरं शहाणपण आहे. जेव्हा तुम्ही तुमची गोपनीयता, स्वाभिमान आणि मनःशांती जपता, तेव्हा आयुष्य अधिक सुरक्षित, अधिक शांत आणि अधिक आनंदी बनतं. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक नातं जपणं महत्त्वाचं असतं, पण प्रत्येक नात्यात स्वतःची मर्यादा जपणं त्याहूनही महत्त्वाचं असतं. लक्षात ठेवा, प्रेम करा, आदर द्या, मदत करा, पण स्वतःचं आयुष्य प्रत्येकासमोर उघड करू नका. कारण प्रत्येक हसणारा चेहरा तुमच्या आनंदात खरोखर आनंदी असेलच असं नसतं. काही लोक तुमच्या यशाचं कौतुक करतात, तर काही मनातल्या मनात तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. म्हणून शहाणपणाने जगा. जास्त बोलण्यापेक्षा जास्त कृती करा. स्वतःची स्वप्न शांतपणे पूर्ण करा आणि तुमचं यशच तुमची ओळख बनू द्या. मित्रांनो, लक्षात ठेवा, गोपनीयता ही भीती नसते, ती शहाणपणाची खूण असते. जो माणूस योग्य वेळी योग्य गोष्ट योग्य व्यक्तीलाच सांगतो, तोच आयुष्यात कमी अडचणी आणि जास्त मनःशांती अनुभवतो. आज या क्षणी स्वतःशी एक वचन द्या, मी प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवणार नाही. मी प्रेम करेन, पण विवेकही वापरेन. मी नाती जपेन, पण माझ्या स्वाभिमानाची आणि माझ्या कुटुंबाच्या गोपनीयतेची कधीच तडजोड करणार नाही. कारण आयुष्यात सगळ्यांना सगळं सांगणं हे प्रामाणिकपणाचं लक्षण नसतं. योग्य गोष्ट योग्य व्यक्तीपर्यंतच ठेवणं हेच खरं शहाणपण असतं. आणि लक्षात ठेवा, शांतपणे जगणारे, कमी बोलणारे आणि जास्त कृती करणारे लोकच शेवटी सर्वात यशस्वी ठरतात. कारण ज्याने स्वतःचं आयुष्य जपायला शिकलं, त्याला जगातील कोणतीही व्यक्ती सहज हरवू शकत नाही. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधील 9 गोष्टींपैकी एक जरी गोष्ट तुम्हाला उपयोगी वाटली असेल, तर आजपासून ती तुमच्या आयुष्यात नक्की अंमलात आणा. कारण ज्ञान फक्त ऐकल्याने आयुष्य बदलत नाही, ज्ञान कृतीत उतरवल्यावरच खरा बदल सुरू होतो. आज कमेंटमध्ये फक्त एक वाक्य नक्की लिहा, मी माझं आयुष्य प्रत्येकासमोर उघड करणार नाही. तुमची ही एक ओळ फक्त आम्हालाच नाही, तर हा व्हिडिओ पाहणाऱ्या हजारो लोकांनाही योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देऊ शकते. जर तुमच्या ओळखीत अशी एखादी व्यक्ती असेल जी खूप चांगली आहे, पण प्रत्येकावर सहज विश्वास ठेवून वारंवार फसते, तर हा व्हिडिओ तिला नक्की शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर एखाद्याला मोठ्या अडचणीतून वाचवू शकतो, एखाद्याचा स्वाभिमान जपू शकतो आणि एखाद्याचं आयुष्य योग्य दिशेने बदलण्याची सुरुवात ठरू शकतो. जर तुम्हाला अशाच मराठी मोटिवेशन, सेल्फ रिस्पेक्ट, चाणक्य नीती, माइंडसेट, मेंटल स्ट्रेंथ आणि लाईफ चेंजिंग विचारांचे व्हिडिओ आवडत असतील, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक नवीन प्रेरणादायी व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. शेवटी फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रेम सगळ्यांवर करा, पण विश्वास विचार करून ठेवा. नाती जपा, पण स्वतःची गोपनीयता आणि स्वाभिमान कधीही गमावू नका. कारण शांतपणे जगणारे आणि शहाणपणाने वागणारे लोकच आयुष्यात सर्वात पुढे जातात. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि स्वतःची किंमत जपा.